आ धर्मी धर्म समूह सकला देश। तर आ नाव हे प्रमाणासाठी दिलंय आणि ब नाव नयासाठी, म्हणजे सिंबॉलात्मक घेतलंय फक्त की आपल्याला पटकन एवढं प्रमाण म्हणण्यापेक्षा आ म्हणलं तरी कळावं। चार्टची भाषा कशी असते, कोड भाषा, म्हणजे ती कशी आहे की थोडक्यात जास्त अर्थ भरलेला असतो। मग अशा रीतीने प्रमाण नयाच्या द्वारे वस्तू जाणली जाते। तर प्रमाण म्हणजे धर्मी धर्म समूह घेतला, सकल आदेश घेतला, याचा अर्थ पाहिला होता सकल आदेश। स म्हणजे सहित, कल म्हणजे अंश, आदेश निर्देश, ज्ञान पण होतो आदेशचा अर्थ आणि कथन करणं पण होतं। पण आता इथं प्रमाणाच्या बाबतीत काय घ्यायचंय, ज्ञान दशा, कथनची इथं काही विवक्षा नाही। नयामध्ये कथन आहे, प्रमाणामध्ये कथन नाही। मग आता आ एक बघायचंय पहिल्यांदा। तर आता आ एक मध्ये काय केलंय, एक चार्ट होतो उघडून समयसार मध्ये चार्ट आहे ना। तर आ एक मध्ये काय घेतलंय, मतिज्ञान श्रुतज्ञान। मग मतिज्ञानाने काय केलं, तर मतिज्ञानाचा विषय कसा आहे त्याच्या पुढे लगेचच विषय दिलाय। तर मतिज्ञानाच्या पुढे काय दिलंय वाचा, कतिपय पर्यायात्मक द्रव्य। कतिपय म्हणजे काही, पर्याय म्हणजे फक्त अवस्था घ्यायची नाही, गुणभेद पण येतील आणि अवस्थाभेद पण येतील। पर्यायाचा अर्थ खूप ठिकाणी प्रवचनसार मध्ये गुणभेदांसाठी पण वापरलेला आहे। म्हणून कतिपय म्हणजे काही गुण, काही पर्यायांना जाणतं, ते काय आहे मतिज्ञान। नंतर आता काय घेतलं, स्वार्थ। स्वार्थ म्हणजे ज्ञानात्मक, जे स्वतःसाठी असतं ते ज्ञानात्मक आणि जे दुसऱ्यासाठी असतं ते परार्थ। दुसऱ्यासाठी परार्थ, स्वतःसाठी ज्ञानात्मक। म्हणून काय म्हटलंय, स्वार्थम ज्ञानात्मकम वचनात्मकम परार्थम। तर स्वार्थ आहे ते ज्ञानात्मक आहे आणि जे दुसऱ्यासाठी असतं ते काय आहे, वचनात्मक असतं। म्हणून इथं काय घेतलं, आता काही अंशात्मक द्रव्याला जाणतं कोण, मतिज्ञान। आणि त्याच्या पुढे काय घेतलं, आता स्वार्थ परोक्ष। परोक्ष म्हणजे अस्पष्ट। अस्पष्ट म्हणजे कसं आहे, अस्पष्ट ते पुढं व्याख्या स्पष्ट करण्यासाठी सांगितलं, इंद्रिय मनाची अपेक्षा वगैरे। पण आता फक्त न्यायाच्या भाषेमध्ये परोक्ष जेव्हा शब्द येतो तेव्हा अस्पष्ट, अविशद, असाकार, अनंजसा, म्हणजे जे विशदासाठी मी प्रतिशब्द दिलेत, विशद म्हणा, साकार म्हणा, अंजसा म्हणा। तर आता अस्पष्टसाठी काय केलं, अविशद म्हणा, असाकार, अनंजसा, हे सगळे त्याचे प्रतिशब्द येतले। स्वार्थ असून परोक्ष, परोक्ष म्हणजे अस्पष्ट आहे। नंतर पुढे काय घेतलं, समव्यवहारिक प्रत्यक्ष। समव्यवहारे भवम सामव्यवहारिकम। सम म्हणजे समीचीन, लोकांच्या समीचीन व्यवहारामध्ये असतं त्याला म्हणायचं समव्यवहारिक। प्रत्यक्ष म्हणजे स्पष्ट। आणि इथं काय घेतलं, तर समव्यवहारिक प्रत्यक्ष आहे तर इंद्रिय अथवा मन की अपेक्षा है। मग आता हे आगमाच्या अपेक्षेने सांगितलं की इंद्रिय अथवा मनाची अपेक्षा आहे। लौकिक भाषेतनं सांगितलं समव्यवहारिक प्रत्यक्ष आणि न्यायाच्या भाषेमध्ये काय सांगितलं, परोक्ष। म्हणून न्यायदीपिकेमध्ये काय सांगितलं, इंद्रिय मनाच्या निमित्तात जे जाणतो ते अस्पष्ट ज्ञान आहे आणि अस्पष्ट ज्ञानाला खरं तर प्रत्यक्ष म्हणता येत नाही। मी डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं असं लौकिक व्यवहारात लोक म्हणतात, म्हणून त्याला समव्यवहारिक प्रत्यक्ष म्हणलं। पण वस्तुतः तू परोक्षम एव। तर तिथं त्यांनी शेवटी काय केलं, वस्तुतः तर परोक्षच आहे हा निर्णय केला। म्हणून कसं घेतलं, आता इंद्रिय अथवा मनाची अपेक्षा आहे, समव्यवहारिक प्रत्यक्ष आहे। अथवा आता परत न्यायाच्या भाषेत काय सांगतात, परोक्ष। परोक्ष म्हणजे अस्पष्ट। मग अस्पष्ट कसं असतं, स्मृती प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान प्रतीत्यंतर की अपेक्षा है, यहाँ आ प्रमाण है, ब नहीं है। मग आता परोक्ष कसं आहे, तर स्मृती प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान ह्या ज्ञान पर्यायांना त्यात घेतलेला आहे आणि परत त्याच्यामध्ये प्रतीत्यंतर की अपेक्षा आहे, म्हणजे अन्य ज्ञान पर्यायाची अपेक्षा आहे। देशांतर म्हणजे अन्य देश म्हणतो, तसं प्रतीत्यंतर म्हणजे अन्य प्रतीती, जी अन्य प्रतीती असते तिला म्हणायचं प्रतीत्यंतराची अपेक्षा आहे। आणि इथं काय येतं, यहाँ आ प्रमाण है, ब नहीं है। येथे आ प्रमाण आहे, ब नाही। मग आता कशी अपेक्षा आहे प्रतीत्यंतरची, आता वरची परत लाईन बघा, परोक्षच्या पुढे काय लिहिलंय, स्मृती।
तर स्मृती होण्यासाठी कधीतरी वर्तमान अनुभव असावा लागतो. म्हणजे पूर्व पर्यायाची तिथं काय अपेक्षा आहे स्मृतीला. आणि अनेक वेळा वर्तमान अनुभव, अनेक वेळा स्मृती केली आणि त्याच्यानंतर जोडरूप ज्ञान करतो त्याला म्हणायचं प्रत्यभिज्ञान. काय लक्षात आलं? अनेक वेळा अनुभव करतो, अनेक वेळा स्मृती करतो आणि यांचं जोडरूप ज्ञान त्याला म्हटलं प्रत्यभिज्ञान. त्याच्यानंतर अनेक वेळा स्मृती, अनेक वेळा प्रत्यभिज्ञान, वर्तमान अनुभव, ह्या सगळ्यांचं जोडरूप ज्ञान तर्क. तर्क हे कसं असतं? व्याप्ती रूपाने सर्व देश सर्व कालामध्ये सांगतो. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे, जिथं जिथं अग्नी नाही तिथं तिथं धूर नाही, असं सर्व देश आणि सर्व कालामध्ये व्यापून कथन करतो त्याला म्हणायचं तर्क. आणि आता अनुमान कसं आहे? विशिष्ट ठिकाणी सिद्ध करतो. ह्या ठिकाणी अनुमानाने काय केलं? धूर दिसतोय तर ह्या पर्वतावर अग्नी असावा. तर विशिष्ट ठिकाणी सिद्ध करतो तो अनुमान. मग आता काय सांगितलं? स्मृतीला वर्तमान अनुभवाची अपेक्षा आहे आणि प्रत्यभिज्ञानाला वर्तमान अनुभव स्मृती यांची अपेक्षा आहे. आणि तर्काला अनेक वेळा अनुभव करतो, अनेक वेळा स्मृती करतो, अनेक वेळा प्रत्यभिज्ञान करतो, मग तर्क तयार होतो. आणि अनुमानाला तर वर्तमान अनुभव सहित स्मृती प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान, म्हणजे अनुमानाला वर्तमान अनुभव सहित स्मृती प्रत्यभिज्ञान तर्काची गरज आहे अशी प्रतित्यंतर्कीय अपेक्षा आहे. मग अशा रीतीने अन्य ज्ञानपर्यायाची पुढच्या पर्यायांना मागच्या ज्ञानपर्यायाची गरज आहे. ही झाली न्यायाची भाषा. मग कुठे लिहिलंय स्मृतीला वर्तमान अनुभवाची गरज आहे असं? स्मृतीपासून सुरू केलं की नाही? त्याच्या आधी लिहायला पाहिजे होतं. प्रतित्यंतर्की अपेक्षा म्हणजे आता स्मृतीचं प्रत्यभिज्ञानाला, स्मृती प्रत्यभिज्ञानाचं तर्काला गरज आहे, स्मृती प्रत्यभिज्ञान तर्काचा अनुमानाला गरज आहे, पण स्मृतीला वर्तमान अनुभवाची गरज आहे हे कुठे लिहिलंय? चार मध्ये नाहीये ना? तर साम्यवारिक प्रत्यक्षाने आ एकचा कॉलमच कशासाठी घेतलेला आहे की आ एक मध्ये जो बहिरंग पराला एकत्व करून जाणतोय असा जो अनुभव आहे त्याचीच मुख्यता आहे. आणि त्यामुळे गर्भित काय होतंय तर हे स्मृती प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान गर्भित होतात. म्हणून साम्यवारिक प्रत्यक्षाची पुढं गरज आहे. आणि आ एकच्या मध्ये काय आहे की आ एक मध्ये लौकिक व्यवहारामध्ये मी प्रत्यक्ष पाहिलो म्हणून त्या प्रत्यक्ष अनुभवाची स्मृतीला गरज आहे. पण तो प्रत्यक्ष अनुभव सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर परोक्षच आहे, प्रत्यक्ष नाही. मग आता काय झालं? सर्व द्रव्य कतिपय पर्याय. काही द्रव्यांना जाणतं पण काही अंशात्मक जाणतात. आता काही अंशात्मक मध्ये काय सांगितलं? मग काही गुणभेद पण येतील, काही पर्यायभेद पण येतील. तर अशा रीतीने सर्व द्रव्य असून काही अंशात्मक म्हणजे काही गुणभेद काही अवस्था भेद जाणतो. आता इथं काय लिहिलं? यहाँ आ प्रमाण है ब नय नाही आहे. इथं आ प्रमाण आहे आणि नय नाही. म्हणजे इथं फक्त त्या प्रमाणाशी चर्चा करायची, नयाची चर्चा अजिबात नाही. नंतर आता श्रुतज्ञान. श्रुतज्ञानामध्ये आपण काय लावून घेतलंय? कतिपय पर्यायात्मक द्रव्य म्हणजे मती ज्ञानाने जाणलेल्या विषयालाच विशेष जाणतो त्याला म्हणायचं श्रुतज्ञान. श्रुत म्हणजे ऐकणं वगैरे असं काही जण अर्थ करतात, तर तो अर्थ इथं घ्यायचा नाहीये. तर श्रुत म्हणजे विशेष ज्ञान. काय लक्षात आलं? मती ज्ञानाने जाणलेल्या विषयी विशेष जाणणं श्रुतज्ञान. आणि श्रुत म्हणजे ऐकलेलं ज्ञान असा जर अर्थ केला तर काय? कर्णेंद्रियाचाच होतंय असा अर्थ होईल. आणि बाकी चार इंद्रियांनी मग श्रुतज्ञान नाही, मनाने श्रुतज्ञान नाही अशी आपत येईल. पण वास्तविक पाहता पाचही इंद्रियांनी मनाच्या द्वारे जे सामान्य जाणतो आणि त्याच्या विषयीचं जे विशेष जाणतो त्याला म्हणायचं श्रुतज्ञान. म्हणून पाच इंद्रियांनी मनाच्या निमित्तात जे सामान्य ज्ञान झालं त्याच्याविषयी जी विशेषता जाणली ते श्रुतज्ञान आहे. म्हणून श्रुत म्हणजे ऐकणं असा अर्थ घ्यायचा नाही. काय झालं आता? श्रुतज्ञानामध्ये कतिपय पर्यायात्मक द्रव्य काही अंशात्मक द्रव्याला जाणतो. त्याच्यानंतर सर्व द्रव्य कतिपय पर्याय तिथं नाही ह्याला मती ज्ञानात घेतलं नाही का? श्रुतज्ञानात सर्व द्रव्य कतिपय पर्याय तेवढंच घेतलंय. तर यांनी परत इथं खुलासा करण्यासाठी कुठं लिहिलंय?
हा ते इकडं घेतलंय काय म्हणजे आणि इकडचं इकडं घातलंय. ठीक आहे. तर सर्व द्रव्य आणि काही पर्याय म्हणजे काही गुणभेद काही अवस्था भेद जाणतं श्रुतज्ञान. नंतर हे कसं आहे स्वार्थ म्हणजे ज्ञानात्मक. हे पाठच करायचं. सर्व सिद्धीच्या टीकेमध्ये त्यांनी घेतलंय 6व्या सूत्राच्याच असेल की स्वार्थम ज्ञानात्मकम परार्थम वचनात्मकम. तर स्वार्थ असतं ते ज्ञानात्मक असतं आणि परार्थ असतं ते वचनात्मक असतं. त्याच्यानंतर काय घेतलं आता पुढं की हे ज्ञान परोक्ष आहे. परोक्ष म्हणजे अस्पष्ट आहे. मति ज्ञानपूर्वक होता है, इंद्रियों की अपेक्षा नहीं है. मति ज्ञानपूर्वक होतं, डायरेक्ट इंद्रियांची अपेक्षा नाही. यहाँ अप्रमाण है ब नय नाही है. येथे अप्रमाण आहे नय नाही म्हणजे अंशात्मक नाही. मग आता हे पहिलं मती ज्ञान आणि आयचं मती श्रुतज्ञान कसं आहे सर्व संसारी जीवांना प्रसिद्ध आहे. पण हा चार्ट प्रमाण नैर अधिगम हे काय आहे. प्रमाण नैर अधिगम मध्ये सम्यक ज्ञानाचा अधिकार चालू आहे म्हणून सम्यक दृष्टीच्या अपेक्षेनेच विचार करायचा आहे. पण हा कॉलम मिथ्या दृष्टीमध्ये जातो का तर जाऊ शकतो. म्हणजे आयची जी गाढता आहे ती सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी दोघांमध्ये, परंतु चारची मुख्यतः सम्यक्त्वाच्या अपेक्षेने असल्यामुळं मिथ्यात्वाची विवक्षा यात घ्यायची नाही. नंतर A2 केवल ज्ञान. केवल तर केवल म्हणजे ओनली शुद्ध. तर हा काय झाला रूढी अर्थ आहे की व्युत्पत्ती अर्थ आहे. तर राजवार्तिककारांनी केवंते सेवंते हा व्युत्पत्ती अर्थ सांगितलाय आणि केवल म्हणजे ओनली शुद्ध म्हटलं तर हा रूढी अर्थ सांगितलाय. मग अशा रीतीने केवल ह्यामध्ये केवंते सेवंते मध्ये खूप अर्थ भरलाय. म्हणजे केवली भगवान स्वतःच्या स्वभावाचा भोग घेतात, स्वतःच्या स्वभावाचं सेवन करतात म्हणून केवंते सेवंते हा व्युत्पत्ती अर्थ करेक्ट झाला. आणि ज्या वेळेस आता इथं काय घेतलं की फक्त शुद्ध ज्ञान अशी विवक्षा घेतली तर तो रूढीने अर्थ सांगितला. म्हणून A2 केवल ज्ञानाचा विषय काय आहे तर सर्व द्रव्य पर्यायशु केवलस्य. तत्वार सूत्रच आहे की नाही. सर्व द्रव्य सर्व पर्यायांना जाणतं ते केवल ज्ञान. परत ते कसं आहे स्वार्थ म्हणजे ज्ञानात्मक. पूर्ण अतिंद्रिय प्रत्यक्ष पूर्ण आहे. आणि अतिंद्रिय प्रत्यक्ष का म्हटलं तर इंद्रियांच्या अतीत आहे. केवलीना कुठल्या इंद्रियांची गरज नाही. तर असं इंद्रियांच्या अतीत असलेलं अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे. इंद्रिय अथवा मन अथवा अन्य ज्ञान पर्यायाची अपेक्षा नाही है. इथे इंद्रिय अथवा अन्य ज्ञान इंद्रिय मन अथवा अन्य ज्ञान पर्यायाची अपेक्षा नाही. यहाँ अप्रमाण है ब नय नाही है. म्हणजे इथं अप्रमाण म्हणजे अखंड ग्रहण होत आहे, नय म्हणजे अंशात्मक ग्रहण होत नाही. आता A3 मनपरे ज्ञानामध्ये काय घेतला मनपरे दुसऱ्याच्या मनातील विचारांना जाणतं त्याला म्हणायचं मनपरे ज्ञान. मग बघा आपल्याला असं येते की नाही दुसऱ्याच्या मनात काय चाललंय आपल्याला पण मनपरे ज्ञान आहे का. तर आपल्याला मनपरे ज्ञान नसेल तरी मती ज्ञानाच्या विशेषाने श्रुतज्ञानाच्या विशेषाने आपण तसं जाणू शकतो. एवढंच लक्षात घ्यायचं. दुसऱ्याच्या मनातलं जाणण्यासाठी मनपरे ज्ञान आपल्याला असावं की नाही. मग विशेष वृद्धिधारी मुनींना मनपरे ज्ञान असतं. मग आपल्याला ते असावं असे विकल्प करायचे. तर आम्हाला त्या मनपरे ज्ञानाची गरज नाही. का गरज नाही तर अनुभूती घ्यायला मनपरे ज्ञान उपयोगी नाही, अवधी ज्ञान उपयोगी नाही. आणि केवलीना केवल ज्ञान असताना आपल्याला आता आपलं भांडवल किती आहे छद्मस्थाना मती श्रुत ज्ञान. मग ह्या अल्प भांडवलावर आपलं काम चालू शकतंय. म्हणून मला मनपरे ज्ञान असावं नसावं हे विकल्प ज्ञानीला असत आहे. आणि काय फायदा आहे दुसऱ्याच्या मनात जाणून तुझं असं चाललंय तसं चाललंय परत अजून जास्त विकल्पच वाढणार. आणि काय आता फॉरेन मध्ये पण काहीतरी यंत्र काढलंय दुसऱ्याच्या मनात काय ते शोधायसाठी. आपल्याला काही गरज आहे का. आणि जास्त आपल्याला कळायला लागलं दुसऱ्याच्या मनातलं तर उलट काय होईल वादविवाद वाढेल, मनात कलुषता येईल. जरी बोललो नाही तरी माझ्याबद्दल असा विचार त्यांनी का करायचा. साधं चाललोय आपण आणि कुणीतरी तुमच्या फक्त पाकिटाकडे हात नुसता आणला इथपर्यंत काय अजून घेतलं नाही खिशातलं काय होतं घेऊ दे. लगेच विकल्प इतके येतात की ह्यानी माझ्या इथपर्यंत हात आणलाच कशाला. काय त्याचा अधिकार आहे माझ्या खिशाला हात लावायचा नाही.
माझा खिसा हात लावायचा नाही. किती विकल्प. खिसा गृह स्वभावात नाही. नुसता आलं तरी सुद्धा हात आपल्या जवळ तर लगेच आपल्याला काय झाला, आकुलता झाली. आणि मग माझ्याविषयी असा विचार का केला. भांडण कुठं असतंय. किती खाऊ घातलं पिऊ घातलं सगळं झालं तरी काय म्हणतो, तुमचा सोन्याचा घास नको मला. माझ्याविषयी तुम्ही गैरसमज का केला. किती चाललंय, आई मुलामध्ये चाललंय, सासू सुनामध्ये चाललंय, गुरु शिष्यामध्ये चाललंय, सगळीकडे चाललंय. मग हे असं का होतं, तर आम्ही स्वभावात राहत नाही म्हणून होतं. फलटणला असताना एक मुलगा तर अगदी ढसा रडला, माझ्यावर आईसारखा आरोप करते म्हणून. आता आईच आहे तरी तो रडतोय का, तर जसं नाही तसं तिनं ग्रहण केलं म्हणून तिथं तो रडतोय. म्हणून त्या मनपरिज्ञानाने दुसऱ्याच्या मनातलं जर जाणू लागलं तर आणखीन जास्त काय झाला, विकल्प वाढले. म्हणून आपल्याला मनपरिज्ञान पाहिजे नको हे दोन्ही पण विकल्प नाही. त्याच्या अतीत आपण आपल्या स्वभावाला जाणायचं आहे. म्हणून मनपरिज्ञानाचा विषय काय सांगितला, कतिपय पर्यायात्मक द्रव्य, काही अंशात्मक द्रव्याला जाणतं. मूर्तिक विषय आहे. मूर्तिक विषय म्हणजे दुसऱ्याच्या मनातले विचार मूर्तिक असतात ना. द्रव्यमंतर मूर्तिक आहे. 8 पाकळ्याच्या आकाराचं हृदयस्थानी असलेलं द्रव्यमंतर मूर्तिक आहे. पण भावमन उद्गलाला पाहून विकल्प करते म्हणून भावमन पण मूर्तिक आहे. मग अनुभूतीच्या वेळेस खूप जण भावमन असतं असं म्हणतात, असतं का. तर भावमन सुद्धा एक देश खंडित होतं अनुभूतीच्या क्षणात. आणि जर समजा भावमन आहे असं म्हटलं तर सिद्ध अवस्थेमध्ये पण राहायला पाहिजे. चतुर्थ गुणस्थानातला शुद्ध उपयोग आणि सिद्धांचा जो शुद्ध उपयोग आहे तर त्यामध्ये जर चतुर्थ गुणस्थानात भावमन मानलं तर त्या सिद्ध अवस्थेत पण ते राहील. आणि काय होईल मग, 10 प्राणाच्या अतीत राहणार नाहीत सिद्ध भगवान. म्हणून भावमन अनुभूतीच्या क्षणामध्ये एक देश खंडित झाला. कशासाठी घेतलं हे, तर मनपरिज्ञान अनुभूतीच्या क्षणामध्ये मूर्तिक विषयाला जाणतं, अनुभूतीच्या क्षणामध्ये उपयोगी नाही. म्हणून काही अंशात्मक द्रव्याला जाणतं, मूर्तिक विषय आहे. स्वार्थ म्हणजे ज्ञानात्मक आहे. एक देश अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे. इंद्रिय अथवा मन अथवा अन्य ज्ञान पर्यायाची अपेक्षा नाही. येथे अप्रमाण आहे, नय नाही. मग बघ आता मनपरिज्ञानाचं क्षेत्र किती सांगितलंय, तेवढंच आहे का. तर त्या गोलाच्या बाहेर जे चौकोन आहेत आणि त्या चौकोनामध्ये कोणी देव वगैरे असतील तर हितले मनपरिज्ञानी मुनी त्यांच्या मनातलं जाणू शकतात. स्थूल रूपाने 45 लाख योजन सांगितलं. पण जे हे चौकोन आहेत त्या गोलाच्या चारी बाजूनी, तर त्या कोणात असलेले सुद्धा कोणी देव वगैरे असतील तर त्यांच्या मनातलं सुद्धा मनपरिज्ञानी जाणू शकतात. आणि मनपरिज्ञानाच्या अपेक्षेने आता एक विषय असा आहे की तुमच्या मनातलं जाणतो मनपरिज्ञानी ठीक आहे, पण तुमच्या मनात माशीचा विचार चाललाय. मग माशीचं पण काय चाललंय भाव जाणणार का, विचार करून सांगा. तर काय झालं, आचार अवधिज्ञान. अवधिज्ञानाला ढवलाकाराने कसं येतलंय, अवाग्धी. अवाक म्हणजे खालच्या बाजूला, धी म्हणजे बुद्धीचा जास्त विस्तार असतो, त्याला म्हणायचं अवधिज्ञान. वर विमानाच्या ध्वजदंडापर्यंत जाणतो, परंतु खाली नरकामध्ये पहिलं नरक दुसरं नरक, ज्या ज्ञानाचा जसा विषय असेल तसं विस्तार खालच्या बाजूला जास्त आहे. मग ज्या ज्ञानाचा खालच्या बाजूला विस्तार आहे त्याला म्हणायचं अवाग्धी म्हणजेच अवधिज्ञान. आणि अवधीचा दुसरा सामान्य अर्थ काय घेतला, द्रव्य क्षेत्र काल भावाच्या मर्यादेत जो जाणतो त्याला म्हटलं अवधिज्ञान. त्याच्यानंतर अवधिज्ञानाचं काय सांगितलं, मर्यादेत जाणतो, खालच्या बाजूला विस्तारयुक्त जाणतो. अवधीचा अर्थ तर आपण वापरतोच. किती अवधीत परित येणार आहे, घरातून निघालं की घरातले विचारतात. 2 ला शास्त्राला गेल्यावर किती अवधीत येणार, 4 ला 5 ला काय येणारच नाही, येणारच नाही ही अपेक्षाच नसते. तर हीच अपेक्षा असते मग कधी येणार म्हणून विचारतात. मग आपण पण ठरवून सांगतो 2 तासात येणार, म्हणजे असं ठरवूनच यायचं की मला वैराग्य झालं तरी मी दीक्षा घेणार नाही, घरीच येणार आहे. तर हे भाव काय आहेत, चुकीचे. म्हणून कधीच येताना परत घरीच जातो हे ठरवायचं
किती कथांमध्ये आता समोशरणात गेले, उपदेश ऐकला, तिथंच दीक्षा घेतली. गजकुमारचं लग्न ठरलेलं होतं आणि घरी ठरवलं आणि त्यांना माहित नसेल, आणि तिथे गेला, वैराग्य झाला आणि दीक्षाच घेतली. आणि तो मग काय सासरा इतका चिडला की आता माझी मुलगी काय झाली, विधवा झाली, म्हणजे विधवा म्हणजे आता दुसऱ्याशी तर विवाह करणार नाही, तिचं जीवन उद्ध्वस्त होतंय. म्हणून अगदी गोड बोलून चला जावई बापू घरी म्हणून खूप समजावून सांगितलं. ऐकत नाही म्हणल्यावर पेटलेली शेगडी डोक्यावर ठेवली आणि झालं. मग ते रणदिवेंनी त्यांचं खूप चांगलं वर्णन केलं त्या गजकुमार काव्याचं, की सुरुवातीला गोड गोड भाषेत सांगितलं, नंतर द्वेष झाला. जिथं राग आहे तिथंच द्वेष आहे. चंद्रमती माताजी नेहमी म्हणायच्या, राग आणि द्वेष एका नाण्याच्या दोन बाजू आहे. आणि परत काय सांगितलं की मोहाची नदी दुथडी भरून वाहू लागली आणि त्या पुलाचे दोन तुकडे पडले, राग आणि द्वेष. प्रवचन सामध्ये घेतले की नाही. मग अशा रीतीने रागद्वेष. आणि मग त्यांनी तिथं काव्यामध्ये खूप चांगले जैन बोधकमध्ये छापून आणतं की जिथं गुलाबाची कोमलता आहे तिथंच काटे आहेत. अजून जिथं काय आहे, रात्रीचा अंधकार आहे तिथंच प्रातःकालचा प्रकाश दडलेला आहे. मग जिथं अनुराग आहे तिथंच द्वेष. आणि इतकं तुम्ही समजावून गोड शब्दात सांगून सुद्धा ऐकलं नाही म्हणल्यावर इतका द्वेष झाला की क्रोधाने त्यांच्या डोक्यावर पेटलेली शेगडीच ठेवून टाकली. रागाचं रूपांतर कशात झालं, द्वेषात. ह्यालाच म्हणायचं संसार. म्हणून अशा रीतीने अवधी ज्ञान काय आहे, काही अंशात्मक द्रव्याला जाणतं. पर्याय म्हणजे अंश, मूर्तिक विषय, स्वार्थ म्हणजे ज्ञानात्मक, एक देश अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे, एका अंशाने अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे, इंद्रिय अथवा मन अथवा अन्य ज्ञान पर्यायाची अपेक्षा नाही. यहाँ अप्रमाण है ब नय नहीं है. येथे अप्रमाण आहे ब नय नाही. नंतर आता आपासमती श्रुत ज्ञान. मग इथं विषय काय सांगितला, कतिपय पर्यायात्मक द्रव्य काही अंशात्मक द्रव्याला जाणतं. नंतर कशाचा करतो अनुभव, निजध्रुव शुद्धात्म, निजध्रुव स्वभावात्म द्रव्य का शुद्धात्मा अनुभव. म्हणजे स्वतःच्या आत्म्याला विषय करून अनुभव करतो. मग आता स्वतःच्या आत्म्याला विषय करून अनुभव करतो म्हटल्यानंतर विषय हा काय आहे, एवढा शब्द निजध्रुव स्वभाव आत्मद्रव्य का, एवढं काय झाला, विषय आहे. आणि अनुभव करतो हे प्रमाणात्मक साधन. म्हणजे तिथं काय झालं, अभेद वृत्तीचा विषय घेतला गर्भीत आणि अनुभव करतो हे आपासमती श्रुत ज्ञानाचं साधन सांगितलं. परत एक असायचं स्वार्थ म्हणजे ज्ञानात्मक, एक देश अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे, एका अंशाने अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे, इंद्रिय अथवा मन अथवा अन्य ज्ञान पर्यायाची अपेक्षा नाही. येथे अप्रमाण आहे ब नय नाही. नंतर परत आपास श्रुत ज्ञान घेतलं. मग त्याच्यामध्ये पण काय घेतलं, कतिपय पर्यायात्मक द्रव्य काही अंशात्मक द्रव्याला जाणतं. निज ध्रुव स्वभाव आत्मद्रव्य का शुद्धात्मा अनुभव. म्हणजे निज ध्रुव शुद्ध जे सगळे घेतले की नाही, निज ध्रुव स्वभाव आत्मद्रव्य हे सगळं अभेदवृत्तीचा विषय घ्यायचा. आणि शुद्धात्मा अनुभव या शब्दाने काय घेतला, आपास प्रमाणात्मक साधन. स्वार्थ म्हणजे ज्ञानात्मक आहे, एक देश अतिंद्रिय प्रत्यक्ष म्हणजे एका अंशाने स्पष्ट आहे, अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे, इंद्रिय अथवा मन अथवा अन्य ज्ञान पर्यायाची अपेक्षा नाही. यहाँ अप्रमाण है ब नय नाही. असं का लिहिलंय सगळीकडे, अप्रमाण आहे ब नाही, अप्रमाण आहे ब नाही. तर यामध्ये प्रमाणाचाच काय करा, साधन रूपाने विचार करा. अंशात्मक जाणणाऱ्या नयाला गर्भित करू नका. याच्यासाठी अप्रमाण आहे ब नय नाही अशी सूचना केली. मग हे झालं आपास. आता ब काय आहे, श्रुतज्ञान. श्रुतज्ञानामध्ये काय केलंय, स्वार्थ म्हणजे ज्ञानात्मक, परार्थ म्हणजे वचनात्मक, परोक्ष म्हणजे अस्पष्ट. यहाँ अप्रमाण नाही है लिहिले ना तिथं, इथे अप्रमाण नाही. आणि त्याच्या पुढे काय लिहिलं, ब नय है, त्या कंसात काय लिहिलं, विकलादेश आहे. आणि जे जे नय असतात ते वचन असतात. म्हणून तिथं काय केलं, नय आहेच्या खाली वचन लिहिलं. विकलादेश मध्ये काय लिहिलं, बी म्हणजे विशेष, कल म्हणजे अंश, आदेश म्हणजे निर्देश. आता इथं आदेश निर्देशनी काय घ्यायचं, ज्ञान पर्याय पण घेऊ शकतो जाणणारी, आणि कथन पण वचन पण घेऊ शकतो. म्हणून इथं काय झालं की ब नय
विकलादेश, विकल वि म्हणजे विशेष कल म्हणजे अंश, आदेश निर्देश घेतलं, वचन घेतलं आणि इकडे काय परत घेतलं आता ब नाही. हा कसा आहे, जावदिया वैळवहा तावदिया चेव होंती नैवादा. जितके काय आहेत वचन आहेत तितके नय आहेत आणि त्या एकेका नयांना मांडणारे तितके काय आहेत परसमय म्हणजे मिथ्या दृष्टी आहे. मग आता याचे मुख्य दोन भेद घेतले, प्रमाण वाक्य, सकलादेश वाक्य, प्रमाण सप्तभंगिका वाक्य एक अर्थवाचे. नय वाक्य म्हणा, विकलादेश वाक्य म्हणा, नय सप्तभंगीचं वाक्य म्हणा एकच आहे. एका धर्मातनं पूर्ण धर्मी घेतो त्याला म्हणायचं प्रमाण वाक्य आणि एका धर्मातनं तेवढा धर्मच घेतो नय वाक्य. म्हणून त्याला जयधवल मध्ये कसं घेतलं 185 पानावर पहिल्या पुस्तकात, एक धर्म मुखेनं साकल्येन वस्तुनः ग्रहणात. एक धर्ममुखाने संपूर्ण वस्तूचं ग्रहण करतो तो प्रमाण वाक्य, सकलादेश वाक्य किंवा प्रमाण सप्तभंगीचं वाक्य. आणि एक धर्ममुखाने तेवढ्याच एका धर्माचं ग्रहण करतो ते नय वाक्य, विकलादेश वाक्य. मग आता महाराज याच्यासाठी उदाहरण कसे देत होते की हात तुटक्याला बोलवा, काय झालं प्रमाण वाक्य, तेवढा हात तुटलेला आहे नय वाक्य. ज्ञान गुणातनं ज्ञानी घेतला प्रमाण वाक्य, अनेक ज्ञान गुण घेतला, जीवामध्ये ज्ञान गुणच आहे वाक्यच बरोबर नाही म्हणून त्याला नयाभास म्हणायचं. आणि जीवाच्या अनंत गुणांपैकी ज्ञान गुण आहे म्हणलं तर नय वाक्य झालं. मग अशा रीतीने एका धर्मातनं पूर्ण धर्मी घेतो प्रमाण वाक्य आणि एका धर्मातनं एक धर्मच घेतो नय वाक्य. मग त्याचे मुख्य दोन भेद घेतले, अभेदवृत्ती आणि अभेदोपचार. गुणातनं पूर्ण धर्मी घेतली तर अभेदवृत्ती आणि पर्यायातनं धर्मी घेतली तर अभेदोपचार. मग अभेदवृत्ती शब्दावरनं लक्षात ठेवायचं, अभेद ज्याच्यात भेद नाही अशी वृत्ती प्रवृत्ती म्हणून गुण हे अभेद असतात म्हणून अभेदवृत्ती झाली. आणि पर्याय ही स्वयं निघून जाणारी आणि त्यातनं अखंड वस्तू घेतली तर काय झाला अभेदोपचार. त्या निघून जाणाऱ्या भेदरूप पर्यायामध्ये अभेदतेचा आरोप केला म्हणून त्याला म्हणायचं अभेदोपचार. आणि नय वाक्यामध्ये काय घेतलं आता भेदोपचार आणि भेदवृत्ती. एक एक गुणभेद केले किंवा ध्रुवांश पर्याय विरहित ध्रुवांश घेतला तरी भेदोपचार झाला आणि एक एक पर्याय घेतली तर भेदवृत्ती झाली. मग हे एवढेच प्रकारेच बघायचं आहे ना आपल्याला जीवनात याचा उपयोग काय. कॅरेक्टरिस्ट प्रोडक्शन आपण सारखं विभाव करतोय पण आपला ज्ञान दर्शन स्वभाव प्रगट करायचा असेल तर प्रत्येक विकल्पाला 6 चक्रामध्ये टाकायचं. कोणते 6 चक्र? A1 अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती, अभेदवृत्ती, A5 प्रमाण. काय लक्षात आलं? पती मेला आणि ती स्त्री खूप दुःखी आहे. आईची गाढ. सगळे म्हणतात तिला बोलती करा नाही तर वेडी होईल. ती म्हणते सर्वस्व गेलं. म्हणजे गाढतेत जर जास्त राहिलं तर वेड लागण्याची पाळी आहे म्हणून त्या बोलतं केलं की गाढता कमी झाली. म्हणजे प्रमाणात गाढता असते नयामध्ये गाढता नसते. मग सर्वस्व गेलं म्हणते ती कुठलं आली आयक मधनं अभेदोपचार. मग सगळे म्हणतात पती फक्त गेलाय, मुलं आहे, घर आहे, सगळा पैसा आहे, सगळं सोनं नाणं आहे, फक्त एक पती गेलाय. मग सोनं आहे मुलं आहे सांगितलं की कांश भेदोपचार. एक पतीच फक्त गेलाय भेदवृत्ती. आणि आहे त्यात आता इथं काय अभेदवृत्ती बसत नाही. आपण जेव्हा स्वतःवर घटवतो तेव्हा अभेदवृत्ती आहे. मग आहे त्यातनं तिनं पॉझिटिव्ह रूपाने थिंकिंग केलं तर ती आनंदी जगू शकते, दुःख संपलं. मग आपल्यावर घटवा आता मी क्रोधी आहे, फार वाईट वाटतं, प्रत्येक ठिकाणी क्रोध येतो, आईची गाढता. नंतर उच्चार केला क्रोधी आहे, कुठे गेलो ट. क्रोधी जीवली नाही ना, अशुद्ध निश्चयातला अशुद्ध निश्चय नाही. मग क्रोधी आहे अभेदोपचारात गेला. क्रोध करताना चारित्र्य गुण शुद्ध आहे भेदोपचार. तेवढी क्रोधाची एक पर्याय वाईट आहे भेदवृत्ती. क्रोधातनं अभेदवृत्ती केली. मग क्रोधातनं अभेदवृत्ती केली म्हटलं की हे वाक्य चुकलं. जरी वेळ लागला उत्तर द्यायला तरी जागेत म्हणायचं. तर चारित्र्य गुणातनं अभेदवृत्ती केली. अभेदवृत्तीच म्हणाले की तिथं काय उत्तर द्यायचं गरज नाही. आणि तशीच भाववासना केली
आपात स्मृती श्रुतज्ञानाचं प्रमाण ज्ञान प्रगट झाला. आ एक अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती, अभेदवृत्ती आणि आपातची अनुभूती. म्हणजे कुठलाही कितीही वाईट विचार आला आणि 6 चक्रात असं घातलं की अनुभूतीचं प्रोडक्शन निघतंय. मानी फार मान कशा आहे, मानवाला मान कशा जास्त म्हणतात आणि त्यामुळे वक्रता खूप करतो. मग मानिये म्हणून वाईट वाटतंय, मी मान कशा करायला नको. आहे मानिये आहे उच्चार झाला अभेद उपचारातला ट. मान करताना चारित्र्य गुण शुद्ध आहे भेदोपचार आणि ती एक पर्याय मानाची वाईट आहे भेदवृत्ती आणि चारित्र्य गुणात अखंड धर्मी घेतली अभेदवृत्ती आणि तशीच भाव वासना केली आपातचं प्रोडक्शन बाहेर पडलं. म्हणून यातनं लक्षात घ्यायचंय प्रत्येक पर्यायातनं स्वतःकडे उन्मुख झालो तर आपण तिथं काय आहे शांतीचं जीवन जगतो. त्या पर्यायातच अडकलो की लगेच आपण स्वतःला संबोधन करायचं नको अर्थ रौद्र ध्यान. कोणी इष्ट नाही कोणी अनिष्ट नाही, कुणाची निंदा नाही कुणाची स्तुती नाही, सगळे जीव निर्दोष परमात्मा आहेत, मी पण निर्दोष परमात्मा म्हणून स्वतःला जाणलं तर आपल्याला आता पण शांती आणि पुढं पण शांती. आम्हा सांगणार आहे